तुम्हाला? नाही, दरवाजा कुठे आतमध्ये आहे. आतमध्ये बांधण्याचं कारण काय? रायगडाला सह्याद्रीने घेरलाय. जर एखाद्या पर्वत रांगेवरून जर का तोफेचा जर का मारा दिला तर त्या दरवाजाला न लागता तो गोळा कशा वाजवायला पाहिजे, त्या समोरच्या बुरुजावरती आदळला पाहिजे. म्हणजे दरवाजा लागू शकत नाहीये. दरवाजाचा आकार दिलेला आहे गोमुखी. दरवाजाच्या तटबंदीची जर भिंत पाहिली, ही समोरची भिंत पाहिली की नाही, तर नागमोड्या वळणासारखी, नागाच्या वळणासारखी बघायला भेटेल. जणू एखादा सर्प चालतोय, साप चालतोय, अशा प्रकारचा आपला दरवाजा बघायला भेटतो बघा तुम्हाला. म्हणजे नागमोड्या वळणासारखा थोडक्यात बघायला भेटतो आपल्याला. दरवाजा खालून दिसत नाहीये, कारण की दरवाजाला जर समोरून तोफेचा मारा केला तर बुरुजावरती आदळला पाहिजे. दरवाजा आपला सेफ बघायला भेटतो. या समोरच्या पायऱ्या पाहिल्या का आपण येताना? ह्या पायऱ्या शिवकालीन आहेत. या पायऱ्या महाराजांच्या काळामध्ये बनवलेल्या आहेत. ज्या खाली पायऱ्या पाहिल्या ह्या आता बनलेल्या आहेत पायऱ्या. दरवाजाला वरती होल बघायला भेटतील. या होल मधून त्याला गंजा म्हटलं गेलेलं आहे. जर शत्रू आटोक्यात नाही आला तर या वरच्या त्या होल मधून गरम तेल किंवा भाले मारले जायचे. शत्रूची ताकद कशी कमी करता येईल, त्यातून सुद्धा जर का नाही शत्रू आटोक्याला आला तर वरती एक तळ आहे. त्या तळ्याचं नाव आहे हत्ती तळ. त्या तलावाला फोडलं जायचं. त्या पाण्याच्या वेगाने तो शत्रू वाहून खाली चालला जायचा. म्हणून या दरवाजाचं नाव दिलेलं आहे महादरवाजा. जे हिरा गोळण गडावरती आले की नाही, हा दरवाजा त्याच्यासाठी बंद झाला, म्हणून तिला खाली जाता येत नव्हतं. रायगड किल्ल्याचा 400 वर्षापूर्वी सुद्धा आणि आजही आपण किल्ला चढून दरवाजा सोडून वरती आलो. हा दरवाजा पार करून गडावरती किल्ला चढायला सुरुवात केली आपण. हा जर दरवाजा आता बंद झाला आणि रोपे प्रकारे बंद झाला तर गडाखाली जाणारं पाणी असणार आहे, वर येणारं सळसळणारं ते वारा असणार आहे. म्हणजे 400 वर्षापूर्वी दिलेलं गॅरंटी पत्र आज देखील गडाचं बघायला भेटतं आपल्याला. आजकालच्या सिव्हिल इंजिनियरला लाजूला असं गॅरंटी पत्र बघायला भेटेल बघा. इथे पूर्वी बसणारी जागा होती, त्या काळामध्ये जो मावळा पेरा देईल की नाही त्याला इथे बसण्याची जागा होती बघा. ह्याच्या आतमध्ये कॉलम्स होते, कॉलम्स, लाकडी कॉलम्स. हे कॉलम जळून गेलेले आहेत. त्याच्या आतमधला फक्त राहिलेला तो मधला पॅसेज बघायला भेटतो आपल्याला. हा दरवाजा पाहतो, हा दरवाजा आता बांधलेला आहे. आर्किओलॉजिकल सेंटर गव्हर्नमेंट दरवाजा बांधलेला आहे 2016 मध्ये. इथे येणाऱ्या शिवभक्ताला 25 रुपये तिकीट असतं. शासनाचा रायगड किल्ला आर्किओलॉजिकल सेंटर गव्हर्नमेंट किल्ला मोडतो. तिकीट काही कालांतराने लाईट वगैरे नसेल किंवा काही नसेल ते बंद असू शकतं. पुन्हा कधी तुम्ही आलात आणि आम्ही तिकीट नाही काढलं, आम्ही गडावर येत असताना आम्हाला तिकीट भेटलं नाहीये, असा प्रकार होऊ शकत नाही. कारण की रायगड किल्ल्यावर 25 तिकीट असतं, पण काही कालांतर काही बंद, काही प्रॉब्लेम असू शकतो, काही टेक्निक इश्यू असू शकतो, तेव्हा तिकीट इथे आज बंद बघायला भेटतं बघा पूर्णपणे, किंवा याच्यानंतर चालू सुद्धा होऊ शकतं. मला इतिहासामध्ये म्हटलं गेलं महादरवाजा. रायगडाचा जेव्हा महाराजांनी नेत्री सोहळा पाहिला, रायगड किल्ल्यावरती असताना महाराजांचा राज्याभिषेकाचा दिवस 6 जून 1674 ला. काय तारीख होती महाराजांच्या राज्याभिषेकाची? 6 जून 1674 ला शिवरायांचा रायगड किल्ल्यावरती राज्याभिषेक झाला होता, नेत्री सोहळा. त्यावेळेस रायगड किल्ल्याच्या या महादौऱ्यातून 21 तोफांची सलामी दिली गेली होती. या दरवाजाला वरती आपल्याला काही चित्र बघायला भेटेल. एक हत्ती मोठा बघायला भेटेल पायाखाली, आणि एक मोठा प्राणी बघायला भेटेल. प्राण्याचं नाव आहे शरफ. शरफ म्हणजे शिवराय, आणि हत्ती म्हणजे पाचशाही, कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाही, भरीशाही आणि पोर्तुगशाही. या चारी शाहींच्या छाताडावरती पाय देऊन महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं होतं. लास्टला होता औरंगजेब. औरंगजेबाला शेपटीने उडवून गेलेला आहे, आणि कमळाचं दोन फुलं बघायला भेटेल समोर दरवाजावरती. हे स्वराज्याची शान बघायला भेटते बघा पूर्णपणे आपल्याला. म्हणून या दरवाजाचं नाव दिले महादरवाजा. असं चित्र वरती नगारखान्यात सुद्धा आपल्याला त्या हत्ती आणि प्रत्येकाचं चित्र बघायला भेटतं आपल्याला पूर्णपणे. मला इतिहासामध्ये म्हटलं गेलेलं आहे महादरवाजा बघायला भेटतो बघा पूर्णपणे. आजही रायगडाचा महादरवाजा बंद झाला. गडाखाली जाणार फक्त पाणी असणार, उघड जाणार फक्त सळसळणारे ते वारा असणार आहे. आता आपण हा किल्ला रायगड किल्ल्याच्या या दरवाजाच्या वरच्या साईडला काही तोफांचा अंशच बघायला भेटेल आपल्याला. कारण की महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा महाराजांनी 21 तोफांची सलामी दिली गेली होती. ते तोफेच्या अंशी आपल्याला बघायची ऐतिहासिक वस्तू आहे. त्याच्यावरती कुणी बसून फोटो काढायचा नाही. आता आपण 25% किल्ला जाणार आहोत. वरती पहिलं तळ लागणार आहे, त्या तळ्याचं नाव आहे हत्ती तळ. ते हत्ती तळ बघायला आपण पुढे जाऊया. इथे जय घोषणा